गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरनं राजकारण तापलेलं आहे। अबू आझमीच्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलही आक्रमक झालाय। औरंगजेबाची कबर शासनानं लवकरात लवकर हटवावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार आहे। त्यांच्याकडनं राज्यभरातील तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। आज राज्यभरात याबाबत आंदोलनं करण्यात येतील। दरम्यान कारवाई केली नाही तर पुन्हा कार सेवा सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान आज राज्यभरामध्ये हिंदू संघटनांकडून औरंगजेबाची खुलताबाद इथल्या कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन होणार आहेत। विश्व हिंदू परिषदेकडून अल्टिमेटम देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर कबर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय सध्याचे अपडेट आहेत? एकीकडे जोरदार ही मागणी लावली जाते आणि दुसरीकडे आंदोलन ठिकठिकाणी होणार आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून जे आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद मध्ये असलेल्या औरंगजेबची कबर उकडून फेका अशी मागणी जोर धरत होती आणि अशात आता या सगळ्या प्रकरणात विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आज राज्यभरातील तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जे आहे तर निदर्शने केली जाणार आहे आणि याच वेळी संबंधित प्रशासनाकडे जे आहे तर निवेदन देखील दिले जाणार आहे। आंदोलनाचा हा पहिला टप्पा असणार आहे ज्यात मागणी केली जाणार आहे की तात्काळ ही जी कबर आहे ती काढून फेका, अन्यथा पुढील काळात जे आहे तर आम्ही जोरदार असं आंदोलन करू। या आंदोलनाचं जे स्वरूप आहे तर ते बाबरी 2 सारखं असू शकतं, म्हणजे ज्यापूर्वी जी बाबरी उकडून फेकली होती त्या पद्धतीने ही आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील जे आहे तर या हिंदू संघटनांनी दिलेला आहे। त्यामुळे आज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद सह अनेक हिंदू संघटना देखील या आंदोलनात उतरण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबची कबर आहे त्या संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील 11 वाजता हे आंदोलन होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात पोलिसांचा जे आहे तर जिथे जिथे आंदोलन होणार आहे तिथे तगडा असा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळणार आहे। विशेष म्हणजे कबर परिसरात देखील SRPF असेल किंवा स्थानिक पोलीस असेल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा तगडा बंदोबस्त जे आहे तर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज हा बंदोबस्त आणखी वाढवण्याची शक्यता आहे कारण आंदोलनाची ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलीस अलर्ट मोडवर आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रात कुठे कुठे हे सगळे आंदोलन होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। दरम्यान यावरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। 400 वर्षांपूर्वीची कबर खोदायला निघालेत, मात्र 3000 शेतकऱ्यांच्या चिता जळल्यात, त्याच्यावरती बोला असा टोलाच राऊतांनी लगावलाय। त्यासोबतच काही लोक महाराष्ट्र पेटवायला निघालेत, कोकणात कधीही दंगली घडल्या नव्हत्या अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे। याने कुठे गेले? बाबरीचे पुनरावृत्ती याने केली, हे पळून गेले, आम्ही होतो, आमच्यावर अजून खटले सुरू आहेत। हे कुठे होते? हे जे म्हणतायत ना आम्ही हे करू आम्ही ते करू, 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेले आहेत म्हणून तर म्हणतोय ना की 3000 शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात, त्याच्यावर बोला। या महाराष्ट्रामध्ये 3000 शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी, आत्महत्या, त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत? शिवसेना हिंदुत्ववादी संघटना पक्ष आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी हा सुद्धा विषय घेऊन राजकारणामध्ये आहोत। आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो, पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करून बसलेला आहात तुम्ही। आणि तू अशा प्रकारचा महाराष्ट्र हा पेटवायला निघाल्यात काही लोक, अशानं या राज्याची राख रांगोळी होईल। हे राज्य नष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं। हे राज्य नष्ट व्हावं असं काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवले का? हे कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालत होते, कालपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हापचड्डीवाले म्हणत होते, देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींना शिव्या घालत होते, की आज आम्हाला हिंदुत्व शिकवतायत। आणि हिंदू मुसलमान याला दुकान वेगळं मटणाचं, त्याला दुकान मटणाचं वेगळं। देवेंद्र फडणवीस हे जर संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते हे सहन कसं करतात?